ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलुद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की महाराज म्हणले आमची अगोदर खूप आर्थिक परिस्थिती चांगली होती. म्हणजे खूप चांगली सर्व गोष्टी होत्या. पण अलीकडे या 10-5 वर्षामध्ये आमची परिस्थिती खूप ढासळली म्हणले. आज अशी परिस्थिती की सांगणं सुद्धा अवघड आहे. बर, आता मंडळी एक समजून घ्यायचं. आणि त्याच्या पुढे पण म्हटलं की आम्ही खूप देवदेव करतो पण आम्हाला यश येत नाही, हे पण आहे त्यांचा. तर असो, आता याच विषयावर मी बोलणार आहे तुम्हाला. माणसाला संकट आली ना की देवदेव सुचतो. ज्यावेळेस आपली परिस्थिती सर्व गोष्टी जिथल्या तिथं असल्या की माणूस देवाचं काहीच करत नाही, देव मानायला सुद्धा तयार नसतो. ही वृत्ती माणसाकडे सर्व गोष्टी असल्या की माणूस टिंगारल्याने करतो. ह्याचं काय, देवाचं काय खरं असतं, देव काय असतो, काय काही, म्हणजे त्याच्या जिभेला येईल ना तसं तो बोलतो. हो, तुमच्या सुद्धा तसे पाहण्यात लोक असतील ज्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत ना, जिथले तर ते देवाला मानत नाही, देव ह्या शक्तीला मानत बी नाही तर काहीच नाही. तसे काही असते तर, म्हणजे सगळे तसे नाही पण बरेचसे लोक आहेत तसे. काही धापं चांगले असतात ना, कितीही श्रीमंती असली तरी देव धर्म या गोष्टी करत नाही, पण प्रमाण कमी येते. मग अशा म्हणजे असे लोक जास्त असतात ना की ज्यावेळेस त्यांची परिस्थिती खूप काही चांगली असते त्यावेळेस त्यांना देवाचं, कुठल्या देव नावाची शक्ती वगैरे असल्या गोष्टी आठवत नाहीत. आणि मग संकट चालू झाली, समस्या चालू झाल्या की मग देवाचं करायला लागतात. मग हे एक बी देवावर भागत नाही त्यांचं, इकडं तिकडं. मग होतो काय प्रकार, अशा वेळी देव पण पावत नाही, देव पण लक्ष देत नाही ना. देव एकच म्हणतो की ज्या वेळेस तुझी चांगली परिस्थिती होती, तुझ्याकडे सर्व गोष्टी होत्या, त्यावेळेस माझी आठवण आली नाही तुला. आता तुझ्यावर संकट पडलं, चांगलं पळवापळवी करायलं की मग आता माझी आठवण आली. मग देव पण परीक्षा घेतो, लवकर पावतच नाही. चांगली बेजारी करतो, चांगली पिळवणूक करतो, खूप काही, खूप. मग याला काय वाटतं त्या व्यक्तीला की मी एवढं देवाचं करतोय, काही करतोय, तरी देव का मला पावत नाही. पण त्याच्या लक्षात येत नाही की ज्यावेळेस माझी परिस्थिती चांगली होती, सर्व गोष्टी होत्या, त्यावेळेस मी देवाला विचारलं नाही, त्याच्याकडे वशिला लावून ठेवलाच नाही. मग आता ऐन वेळेला कोण बसलंय कामापुरता मामा करायला. गरज पडली की देव म्हणतात ना, ते माकडासारखं. ते होतं बघा, आम्हाला शाळेमध्ये दुसरीला एक गोष्ट होती. एक माकड असतं आणि एक चिमणीचं घरटं असतं एकाच झाडावर. मग काय होतं, पाऊस आला की माकड त्या चिमणीपाशी जातं, म्हणते चिवताई तू मला जागा देते का तुझ्या घरामध्ये. मग चिवताई काय म्हणते,
की बाबा रे, ज्या वेळेस पावसाळ्याचे दिवस नव्हते त्यावेळेस तुला घर बांधायला काय झालं होतं? हं? आता पावसात भिजायला लागला की घर बांधायला घरात येऊ देतो का, असलं तसलं माझी गप्पा गोष्टी करतो. तसंच आहे देवाचं. की ज्या वेळेस तुझ्याकडे सर्व होती सुविधा त्यावेळेस देवाचं करायला जमलं नाही तुला. आता संकट आले की देवाचं सुचतंय तुला. देव काय रिकामा आहे का? तुझी परीक्षा घेणार आहे देव. म्हणून मी सांगतो तुम्हाला की आज जरी तुमची परिस्थिती चांगली असेल, तुम्ही श्रीमंत असाल, सर्व गोष्टी संपन्न असाल, पण एक ना एक दिवस असा येऊ शकतो की भयंकर संकटामध्ये तुम्ही पडू शकता. भयंकर काही सांगता येत नाही. कुणावर कधी वेळ कशी येईल हे काही सांगता येत नसतं. त्याच्यामुळे जरा लय हवेत उडायचं नसतं. हे दिवस कधी फिरतेल आणि कुणीकडे फिरतेल आणि कुठल्या संकटात टाकेल देव हे सांगता येत नाही. म्हणून जरा हिशोबानं चालायचं असते. आणि ऐन वेळा देव पावत नाही बरं का. आज तुमची जरी परिस्थिती चांगली असेल, काही असेल, पण नियमितपणे देवाशी वशिला लावून ठेवा. म्हणजे ऐन वेळेला देव तुमचा ऐकेल, तुम्हाला जवळ करील. नाहीतर देव म्हणतो तुझं चांगलं होतं त्यावेळेस माझ्याकडे सुचलं नाही तुला. म्हणून तर मी म्हणत असतो की माणसानं संकट द्यायला पाहिजेत माणसाला. कारण माणसाला संकट दिल्याशिवाय देव करूच शकत नाही. अहो, चांगल्यामध्ये कोण करतंय हो देव? चांगलं घेतले तर असल्यानंतर देव नाही सुचत. आणि ज्याचं चांगलं आहे त्यानं देव कळतो. खरंच माणूस म्हणावं त्याला, तो माणूसच आहे. म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये सुद्धा देव सुचतो म्हणजे चांगली गोष्ट आहे. अहो, दुःखात तर कुणी देवाची आठवण काढेल. ठेस लागली की अगं आई ग म्हणतो. काही झालं की आई ग. चांगलं असताना सुद्धा आईचं नाव यायला पाहिजे तुमच्याकडे. ही एक जगाची रीत आहे. फक्त संकटात त्रास झाला की आई सुचते, तसं संकटात देव सुचतो. तर चांगल्या काळात सुद्धा देव सुचला पाहिजे, देवाचं केलं पाहिजे. त्यावेळेस ऐन वेळेला देव तुमच्याकडे धावून येतो, तुमची समस्या सोडवतो, तुम्हाला संकटातून बाहेर काढतो. त्यासाठी आजपासूनच चांगल्या सवयी लावा. आणि पुन्हा म्हणतात, आता माझ्याकडे येतात संकट आल्यास देव करायला सांगतात, असं करू. तर तसं नाही करता, चांगल्या वेळेस सुद्धा देवाचं करावं. संकट तर कुणी बी करतो, समस्या असल्या. आणि हो, विशेष म्हणजे तुम्हाला अजून जाता तर सांगतो की एकच देव पकडा. मेन म्हणजे ह्याच तिकडं ही थोडा ती थोडा करू नका. सगळ्या देवावर पाय पडून एकच जे धरायचा, एक कुठला धरायचा, मसोबा धरा, खंडोबा धरा, काय धरायचं, कुठला बी धरा, पण एकच देव धरा. 17 देव गोळा करायचे नाही. 17 देव केलं की मग ती देव मग काय होतं, त्या देवाला वाटतं त्याच्याकडे ती करीन सांग, ह्या कलेला वाटतं ही करेल काम. म्हणजे देव पण लक्ष देत नाहीत ना. आणि एखादा देव पकडला की अरे बाबा, देव सुद्धा म्हणतो की नाही बाबा, माझ्याशिवाय त्याला कुणी नाही दुसरं, मलाच बघावं लागेल काय ह्याचं जे आहे संकट. आणि आपण सगळीकडे फिरलं म्हणतो ती करून, ही करेल, ती करेल, मग तुमचं कुणीच करीत नाही नीट. म्हणून देव जरी करताना एकावर चांगली श्रद्धेनं भक्ती करावी. देवाचं काय जे आहे ते एक निष्ठ राहा, एकाच करा, सगळ्याचं दर्शन घ्या, पण एकावर भक्ती ठेवा.
म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाही आणि देव तुमचं ऐकेल आणि संकटातून बाहेर काढेल. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया दुसऱ्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.